अत्यंत मनापासून धन्यवाद देतो की आंतरराष्ट्रीय कीर्तीचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 26 जून जयंतीच्या निमित्ताने एका विशेष व्याख्यानाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि तो जो विषय आहे तो खूप महत्वाचा आहे. तो विषय अत्यंत सर्वांचा जिव्हाळ्याचा, अत्यंत आवडीचा आणि तसाच गहन आणि विचार करायला लावणार आहे. आणि तो विषय आहे की छत्रपती शाहू महाराजांचे शिक्षण विषयक धोरण, विचार, कृती आणि त्याची वर्तमानकालीन उपयुक्तता. म्हणजे छत्रपती शाहू महाराज हे कसे शिक्षण तज्ञ होते, कसे ते शिक्षण धोरण करते होते आणि त्याचबरोबर ते त्या धोरणाची कृतीने अंमलबजावणी कशी अत्यंत प्रामाणिकपणे करत होते, त्याचा विचार प्रामुख्यानं करणं अपेक्षित आहे. आपल्याला हे माहित आहे की छत्रपती शाहू महाराज हे शिक्षण तज्ञ होते. त्यांनी शिक्षण धोरण निश्चित केलं आणि ते शिक्षण धोरण सामाजिक समावेशक होतं. ते नुसते शिक्षण धोरण निश्चित करून गप्प बसले नाही, तर प्रत्यक्षामध्ये त्यांनी त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. त्याची प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत जिव्हाळ्यानं, अत्यंत आस्था, मायेनं, आपुलकीनं केला. हेही आपल्याला या अनुषंगानं विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. तसं छत्रपती शाहू महाराज हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. ते राजा होते, प्रशासक होते, ते शिस्तप्रिय होते, ते कर्तृत्ववान होते, सुसंस्कृत होते, लोकराजा होते, शेतकऱ्यांचे कैवारी होते, कामगारांचे कैवारी होते, अस्पृश्य उद्धारक होते, असे अनेक दलित उद्धारक होते. असे अनेक अंग, अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आपल्याला सांगता येतील. या सर्वच अंगांवरती 1 तासाचं प्रत्येक अंगावरती व्याख्यान देणं शक्य आहे आणि ते आवश्यक पण आहे. पण यापैकी एक महत्वाचा, अत्यंत मूलभूत, अत्यंत आवश्यक त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं पैलू म्हणजे त्यांचं शिक्षण विषयक धोरण, त्याची अंमलबजावणी आणि त्याची वर्तमानकालीन उपयुक्तता. आणि म्हणून आज मी जो शाहू जयंतीच्या निमित्तानं त्यांना एक विनम्र अभिवादन करण्यासाठी, त्यांनी केलेल्या कार्याला एक सलाम करण्यासाठी, एक अभिवादन करण्यासाठी म्हणून मी असा विषय निवडलेला आहे की राजर्षी छत्रपती शाहू महाराज समावेशक शिक्षण धोरण करते आणि कृतिशील धोरण करते आणि या धोरणाची वर्तमानकालीन उपयुक्तता. या व्याख्यानामध्ये मी त्यांचे शिक्षण विषयक धोरण, शिक्षण विषयक विचार, प्रामुख्याने त्यांची शिक्षण विषयक कृती आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते सगळं कसं सामाजिक समावेशक होतं, सामाजिक न्याय समता प्रस्थापित करणार होतं, हे तुमच्या पुढं प्रकट करण्याचा, मांडण्याचा, त्याचं विवेचन, विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि अत्यंत महत्वाची बाब म्हणजे हे सगळे छत्रपती शाहू महाराजांचे हे जे विचार, विषय, धोरण, कृती हे सगळं 100 वर्षापूर्वीच आहे, त्यापेक्षा जास्त वर्ष झाली. आज आपण 21व्या शतकामध्ये असताना, आज आपण विज्ञानाच्या, तंत्रज्ञानाच्या गप्पा मारत असताना, एक महासत्ता बनण्याचं स्वप्न बघत असताना, तंत्रज्ञानामध्ये प्रगत आहोत, मॉडर्न आहोत, हे सगळं आपण सांगत असताना त्यांचे विचार, शाहू महाराजांचे विचार, शिक्षण विषयक विचार, कृती आणि धोरण आज किती महत्वाचं आहे, कसं महत्वाचं आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये महत्वाचं आहे, हेही सांगणं, हेही मांडणं, त्याचंही विवेचन, विश्लेषण करणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी 2 ते 3 टप्प्यांमध्ये, भागांमध्ये आजच्या विषयाची मांडणी करणार आहे की राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं शिक्षण विषयक सामाजिक समावेशक धोरण
कृती आणि त्याची वर्तमानकालीन उपयुक्तता, आजची उपयुक्तता, या 2 ते 3 टप्प्यांमध्ये मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पहिली महत्वाची गोष्ट किंवा प्रश्न आपल्या पुढे निर्माण होतो तो असा की छत्रपती शाहू महाराज हे शिक्षण तज्ञ कसे काय होऊ शकतात किंवा ते कसे काय झाले. आणि त्याचं कारण म्हणजे एकतर त्यांचे वडील हे सुसंस्कृत होते आणि शिक्षणाची, ज्ञानाची आवड ही छत्रपती शाहू महाराजांना होती. ते शिकलेले होते. त्यांचं शिक्षण राजकोटला झालं, त्यांचं शिक्षण धारवाडमध्ये झालं, कर्नाटकामध्ये आज आहे. ते परदेशामध्ये जात होते, इंग्लंडशी त्यांचा सातत्यानं संपर्क होता. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे युरोपियन राष्ट्रांचा त्यांचा दौरा होता आणि युरोपियन विचाराचा, शिक्षणाच्या महत्वाच्या विचाराचा प्रभाव हा त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती झालेला होता. आणि म्हणून त्यांना असं वाटलं की शिक्षण हे समावेशक विकासाचं, सामाजिक समावेशक विकासाचं प्रभावी साधन आहे. शिक्षण हे विकासाचं प्रभावी साधन आहे. सामाजिक समावेशक विकास आपण शिक्षणातून साध्य करू शकतो. आणि म्हणून आपल्याला शिक्षणाचा विचार करायला पाहिजे, शिक्षण धोरण आखायला पाहिजे, शिक्षण समस्या, प्रश्न सोडवण्यासाठी उपाय सुचवायला पाहिजेत. आणि तेवढं करून चालणार नाही, त्याची कार्यवाही करायला पाहिजे आणि ते अधिक व्यापक, सखोल, शिस्तप्रिय, शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. असा विचार सुद्धा शाहू महाराज मांडण्याचा प्रयत्न करतात. आता ते शिक्षित होते, ते सुसंस्कृत होते, शिक्षणाचा प्रभाव होता, परकीय विचाराचा प्रभाव होता. त्यांचे शिक्षक फ्रेझर हे ब्रिटिश होते आणि ते व्यक्तिगत शिक्षक होते. या सगळ्याचा परिपाक म्हणून शिक्षणाबद्दलची आवड, शिक्षणाचं महत्व, शिक्षण हे प्रभावी साधन आहे याची पटलेली खात्री आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून त्यांनी शिक्षण विषयक धोरण तयार केलं. अनेक उपायांचा, अनेक योजनांचा त्यामध्ये समावेश केला आणि ते त्यांचं शिक्षण विषयक धोरण हे सामाजिक समावेशक शिक्षण विषयक धोरण होतं. आणि त्यामध्ये ज्या उपायांचा, धोरणांचा, कार्यक्रमांचा जो समावेश होता तो अत्यंत प्रामाणिकपणे त्याची कार्यवाही, अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं त्यांनी 100 पेक्षा जास्त वर्षापूर्वी केलं. ते आज आपल्याला किती महत्वाचं आहे, त्यावेळेला तर ते महत्वाचं होतच आणि ते महत्वाचं होतं म्हणूनच त्यांनी केलं. ते जर महत्वाचं नसतं तर त्यांनी करण्याचा प्रयत्न केला नसता. आणि म्हणून त्याचा विचार आपल्याला करणं आवश्यक आहे. राजर्षी शाहूंच्या समावेशक शिक्षण विषयक धोरणाचा, उपायांचा विचार करताना त्यांनी पहिल्यांदा काय केलं की हे शिक्षण विषयक धोरण समावेशक पाहिजे. असं पहिल्यांदा त्यांना का वाटलं? शिक्षणाचा प्रभाव होताच, परकीय युरोपियन राष्ट्रांचा विचारांचा प्रभाव होताच, पण त्याबरोबरच त्यांना आलेले त्यांचे जीवनातले अनुभव, या जीवनातल्या अनुभवाने त्यांना खूप काही शिकवून गेले. मग ते वेदोक्त प्रकरण, शिक्षणाच्या अभावाचा जो परिणाम त्यामध्ये दिसला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी राजा म्हणून फक्त 28 वर्षे काम केलं. 28 वर्षे कारभार सांभाळला. पण 28 वर्ष प्रशासक म्हणून, राजा म्हणून त्यांनी जे काम केलं, मला असं वाटतं हिमालयाच्या पर्वताच्या उंचीचं होतं, किंबहुना त्यापेक्षा जास्त उंचीचं होतं असं मला वाटतं. कारण त्याचं जे सामाजिक अंग आहे, सोशल डायमेन्शन आहे, ती सामाजिक अंग, सोशल डायमेन्शन ही खरंच हिमालयाला त्यांना नेऊन ठेवणारी होती. याबद्दल मला खात्री आहे, तुम्हाला सुद्धा खात्री निश्चितपणे पटेल असं मला वाटतं. 28 वर्षाच्या कारभारामध्ये त्यांनी कोल्हापूर राज्याचा, संस्थानाचा राजा म्हणून कारभार स्वीकारल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की शिक्षण हे प्रभावी साधन आहे, शिक्षण हे इफेक्टिव्ह मीन्स आहे समावेशक विकासाचं आणि लोकांच्या प्रगतीचं, कल्याणाचं. आणि इथल्या ज्या समस्या आहेत सामाजिक, इथल्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. आणि प्रगती, आर्थिक विकास आणि प्रगती ही गतिमान करण्यासाठी, व्यापक करण्यासाठी सुद्धा त्याची मदत होऊ शकते याची खात्री त्यांना पटली होती. आणि म्हणून त्यांनी शिक्षणाला महत्व दिलं, शिक्षणाला अग्रक्रम दिला आणि ते शिक्षण विषयक धोरण सामाजिक अधिकाधिक समावेश करण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्याच्या पुढचा टप्पा
म्हणजे त्याची कार्यवाही अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. दुसरे कारण असं होतं की हे शिक्षण धोरण निश्चित करणं आणि ते अधिकाधिक समावेशक करणं, यामध्ये आणखीन एक महत्वाचं कारण होतं. आणि ते महत्वाचं कारण म्हणजे त्यांनी कोल्हापूर संस्थानाची सत्ता अधिकार स्वीकारल्याबरोबरच त्यांनी एक आपल्या राज्याची, कोल्हापूर राज्याची, संस्थांची शिक्षणविषयक स्थिती कशी आहे ते आजमावण्याचा, त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांना असं लक्षात आलं की कोल्हापूर संस्थानामध्ये, कोल्हापूर राज्यामध्ये फार मोठी शिक्षणातली सामाजिक असमानता विषमता आहे. आणि त्यांनी सर्वेक्षण केल्यानंतर, त्याचा विचार केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर असं त्यांच्या लक्षात आलं की त्यावेळेला जी साक्षरता होती ती साक्षरता कमी होती. मात्र त्या कमी साक्षरतेमध्ये एका प्रगत समाजाचं प्राबल्य होतं आणि तो समाज म्हणजे ब्राह्मण. ब्राह्मण समाजामध्ये 79% साक्षरता होती. या उलट बहुजन समाजामध्ये साक्षरतेचं प्रमाण त्यावेळेला फारच कमी होतं. मराठ्यांमध्ये 8.6% साक्षरता होती. कुणबी समाजामध्ये फक्त 1.5% होती. मुसलमान समाजामध्ये 7.5% होती. जैन आणि लिंगायत मध्ये 10.6% होती. आणि दुर्दैवाची गोष्ट, अस्पृश्य, दलित, मागास, अनुसूचित जाती जमाती यांच्यामध्ये ही साक्षरता फारच कमी होती किंवा अत्यंत कमी होती, ती दुर्लक्षणा इतकी होती, असे एक आपल्याला चित्र त्यांच्या लक्षात आलं. याच्या पुढे जाऊन त्यांनी विचार केला की त्यावेळेला कोल्हापूर संस्थानमध्ये राजाराम हायस्कूल होतं. त्या राजाराम हायस्कूलमध्ये एकूण 441 विद्यार्थी त्यावेळेला होते. त्यापैकी 368 फक्त ब्राह्मण समाजाचे होते आणि बाकीच्या राहिलेल्यामध्ये सगळा बाकीचा समाज. मग त्यांच्या वाट्याला काय हिस्सा आला असेल त्याची कल्पना तुम्ही करू शकता आणि अंदाज बांधू शकता किती असमानता आहे, किती विषमता त्यावेळेला होती या शिक्षणामध्ये, असं आपल्याला दिसतं. याच्या पुढे शाहू महाराज गेले आणि याच्या पुढे जाऊन त्यांनी काय केलं की त्यावेळेला कोल्हापूर संस्थानमध्ये राजाराम कॉलेज अत्यंत फेमस, अत्यंत प्रसिद्ध असं महाविद्यालय होतं. तिथली विद्यार्थी संख्या त्यांनी बघितली. त्यांच्या असं लक्षात आलं त्यावेळेला राजाराम कॉलेजमध्ये 61 विद्यार्थी होते एकूण. एकूण 61 विद्यार्थ्यांपैकी 55 विद्यार्थी ब्राह्मण होते. म्हणजे फक्त 6 विद्यार्थी इतर समाजातले होते आणि ब्राह्मण समाजाची लोकसंख्या फक्त 3% होती. त्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की शिक्षण अपयशी ठरलेलं आहे, अयशस्वी ठरलेलं आहे. ते कमी आहेच मुळात, पण ते फार विषम, असमान पद्धतीनं त्याचं वाटप झालेलं आहे आणि त्याचा अत्यंत सिरियसली, अत्यंत गांभीर्यानं त्यांनी विचार केला आणि शिक्षण विषयक धोरण निश्चित करून अनेक उपाय, अनेक धोरणं, अनेक कार्यक्रम त्यामध्ये अंतर्भूत करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात पहिलं महत्वाचं काम त्यांनी जे केलं ते म्हणजे त्यांनी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं. प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं. 30 सप्टेंबर 1917 त्यांनी आदेश काढला, जाहीरनामा काढला आणि त्यामध्ये त्यांच्या राज्यातील कोल्हापूर संस्थानमधील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं. त्यासाठी स्वतंत्र विभाग तयार केला आणि त्यासाठी लागणारा जो निधी आहे, पैसा आहे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणासाठी, त्यासाठी घरफाळा 1 रुपयाने वाढवला आणि देवस्थान फंडातून 2000 रुपये उपलब्ध करून घेतले. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या खजिन्यातून, ट्रेझरीमधून त्यावेळेला या धोरणासाठी, या कार्यक्रमासाठी 80,000 रुपये खर्च केले. तुम्ही कल्पना करा, 80,000 रुपये त्यावेळेला, 100 वर्षापूर्वीची घटना आहे. याचा परिणाम असा झाला की या मोफत आणि प्राथमिक शिक्षणाची पहिली शाळा करवीर पेठा, पेठा म्हणजे तालुका,
करवीर पेठ्यामध्ये चिखली नावाचं गाव आहे, कोल्हापूर जवळच आहे. तिथं पंचगंगेचा उगम आहे, 5 नद्या एकत्र आलेल्या आहेत. आणि तसं ते प्रसिद्ध गाव आहे, प्रसिद्ध गाव आहे. त्याला प्रयाग चिखली असं म्हटलं जातं. त्या चिखलीमध्ये पहिली शाळा त्यांनी या मोफत आणि सक्तीच्या योजनेतून काढली 4 मार्च 1918 ला. ही मोफत आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचं करण्यापूर्वी कोल्हापूर संस्थांमध्ये फक्त 27 शाळा होत्या आणि विद्यार्थ्यांची संख्या, प्राथमिक शिक्षण विद्यार्थ्यांची संख्या फक्त 1296 होती. ही योजना मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण केल्यावर 420 शाळांची संख्या झाली. बघा, 27 वरून 420. वृद्धी दर काढा, ग्रोथ रेट काढा, म्हणजे वाढीचा दर तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे 27 वरून 420 शाळा, जवळपास 400 शाळांची भर घातली. आणि विद्यार्थी संख्या 1296 वरून 22,000 पर्यंत वाढली. बघा, हजारात वाढ झाली. आणि हा कशाचा रिझल्ट झाला? तर हा रिझल्ट झाला हा फक्त या मोफत आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचं करण्याचा हा परिणाम झाला. शाहू महाराजांना असं वाटत होतं की माझ्या राज्यामध्ये, माझ्या संस्थांमध्ये शिक्षणाची परिस्थिती वाईट आहे आणि शिक्षणाचा विकास करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी जेवढं प्रोत्साहन देता येईल, जेवढी मदत करता येईल, तेवढी ते अत्यंत मनापासून करण्याचा प्रयत्न हे करत होते. त्यांनी त्यावेळेला त्यांच्या संस्थांमध्ये तोपखाने नावाची एक व्यक्ती होती आणि ती संस्थानामध्ये शाळेचा विकास, शिक्षणाचा विकास करण्यासाठी धडपडत होती. म्हणून त्यांनी काय केलं की शाळेसाठी त्यांची थटीची इमारत म्हणून रिकामी होती, ती थटीची इमारत त्या तोपखान्यांना दिली. आणि विद्यार्थ्यांना ग्राउंड पाहिजे, मैदान पाहिजे, म्हणून त्यावेळेला 48 एकर जागा दिली या तोपखाने यांना. याच्या पुढे जाऊन त्यांनी एका हायस्कूलची स्थापना केली 3 सप्टेंबर 1917 रोजी. आणि ते हायस्कूल आज कोल्हापूर जिल्ह्यातलं, कोल्हापूर शहरातलं एक प्रसिद्ध हायस्कूल आहे. त्याचं नाव विद्यापीठ हायस्कूल असं ठेवलेलं आहे. आज ते विद्यापीठ हायस्कूल आहे. याची स्थापना शाहू महाराजांनी केलेली होती. मी असं म्हणालो की त्यांना सामाजिक समावेशक विकास साध्य करायचा होता आणि समावेशक शिक्षण हा समावेशक विकासाचा एक अविभाज्य अंग आहे, अविभाज्य घटक आहे. आणि त्यामुळे त्यांनी इथला जो अस्पृश्य समाज आहे, इथला जो दलित वंचित आहे, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आहे, ओबीसी आहे, यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये अंतर्भूत करण्याचा, समाविष्ट करण्याचा अत्यंत प्रामाणिक, अत्यंत मायेनं, आपुलकीनं, जिव्हाळ्यानं प्रयत्न केला. 1901 मध्ये कोल्हापूर संस्थांमध्ये अस्पृश्यांसाठी फक्त 6 शाळा होत्या. 1910 मध्ये या शाळांची संख्या 22 झाली. 6 वरून 22 वर, म्हणजे जवळपास 16 शाळांची संख्या वाढली त्यांच्या राजवटीमध्ये, त्यांच्या कालावधीमध्ये. विद्यार्थ्यांची संख्या किती वाढली? 196 होती संख्या 1901 मध्ये त्यांनी कारभार हातात घेण्यापूर्वी, ती 732 झाली. म्हणजे विद्यार्थी संख्या जवळपास 196 वरून 732, म्हणजे जवळपास 500 संख्या वाढली. आणि हे त्यांचं जे योगदान होतं, ते त्यांचं योगदान अत्यंत महत्वाचं आपल्याला विचारामध्ये घ्यावं लागेल. हे अस्पृश्यांना, अनुसूचित जाती जमातींना, ओबीसींना, बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांनी अस्पृश्य समाजासाठी सोनतळी येथे, रुकडी येथे खास अस्पृश्यांसाठी हॉस्टेल्स, वसतिगृह सुरू केली. जे अस्पृश्य काही विद्यार्थी होते की त्यांची राहण्याची व्यवस्था नव्हती, जेवणाची व्यवस्था नव्हती, 50 विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतःच्या राजवाड्यामध्ये, वाड्यामध्ये, राजवाड्यामध्ये, पॅलेसमध्ये त्यांची राहण्याची मोफत व्यवस्था केली, जेवणाची मोफत व्यवस्था केली. तसेच मिस क्लार्क, इंदुमती ही खास अस्पृश्यांसाठी, शेड्यूल कास्टसाठी वसतिगृह तयार केली. पंढरपूरमध्ये 1920 मध्ये अस्पृश्यांसाठी वसतिगृह निर्माण केलं. नागपूर, नाशिक येथील
मागासवर्गीयांच्या वसतिगृहांना 5,000 रुपयाची मदत त्यावेळेला त्यांनी केली. आणि विद्यार्थ्यांना, त्या शाळांना शिक्षणाचं साहित्य आवश्यक आहे शिक्षण घेताना, म्हणून त्यांनी त्यावेळेला 2,500 रुपये शिक्षणाचं साहित्य घेण्यासाठी दिले. अगोदर एक पद्धत अशी होती, वाईट पद्धत होती, की अस्पृश्यांनी स्वतंत्र शाळेमध्ये शिकायचं, ते बाकीच्या सवर्णांच्या शाळेमध्ये त्यांना प्रवेश नव्हता. हे शाहू महाराजांना लक्षात आलं आणि ते लक्षात आल्याबरोबरच त्यांनी 30 सप्टेंबर 1919 मध्ये असा हुकूम काढला की अस्पृश्यांना स्वतंत्र शाळा इथून पुढे नसतील. अस्पृश्य विद्यार्थी सुद्धा, दलित मागास विद्यार्थी सुद्धा मिश्र शिक्षण घेतील. सवर्णांच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये शिक्षण घेतील. ही जी वाईट प्रथा आहे वेगळ्या शिक्षणाची, ती बंद करावी यासाठी त्यांनी 30 सप्टेंबर 1919 मध्ये हुकूम काढला आणि ती पद्धत त्यांनी बंद केली. सातत्यानं शिक्षणाच्या प्रगतीसाठी ते मदत करत होते. नाशिकमध्ये उदाजी नावाचं एक वसतिगृह आहे आणि त्या उदाजी वसतिगृहाला त्यांनी त्यावेळेला 19,000 रुपयांची आर्थिक मदत केली. याबरोबरच नाशिकमध्येच नाभिक समाजासाठी एक वसतिगृह आहे. त्या नाभिक समाजासाठी असलेल्या वसतिगृहास त्यांनी त्यावेळेला 5,000 रुपयाची देणगी दिली. पुण्यामध्ये नूतन विद्यालय आहे, त्याला 2,000 रुपयाची आर्थिक मदत केली. नागपूरमध्ये अस्पृश्य विद्यार्थी वसतिगृहास 5,000 रुपयाची मदत. पुणे येथे शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती येथील पंजाबराव देशमुख शिक्षण संस्था, अहमदनगर, जळगाव, पंढरपूर येथील शिक्षण संस्थांना त्यांनी आर्थिक मदत केली. याबरोबरच डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन यांचं पुण्यामध्ये शिक्षण संस्था आहे या नावाची, त्याला प्रत्येक वर्षाला ती 30 रुपये वर्षासन म्हणून अनुदान देत होती. तिथंच 3 स्कॉलरशिप शिष्यवृत्त्या त्यांनी चालू केल्या आणि विद्यार्थ्यांना अधिक आणि त्या शिक्षण संस्थेला आर्थिक मदतीचा हात देण्याचा प्रयत्न हा त्यांनी केला. विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था नव्हती, जेवणाची व्यवस्था नव्हती, हे त्यांच्या लक्षात आलं. अत्यंत जाणकार राजा होता, अत्यंत जाणकार प्रशासक होता. तो खरं म्हणजे समाजाचा राजा होता, सामाजिक राजा होता. आणि म्हणून त्याने आपल्या राजवाड्यामध्ये आपला राजवाडा खुला केला की या तुम्ही इथंच राहावा, इथंच जेवण घ्या, इथंच जेवा आणि तुम्ही शिक्षण घ्या. त्यासाठी कितीतरी विद्यार्थ्यांना आपल्या राजवाड्यामध्ये, पॅलेसमध्ये प्रवेश करणं आज सुद्धा शक्य नाही. त्या पॅलेस त्यांनी उघडा केला, राजवाडा खुला केला आणि विद्यार्थ्याला राहण्याची आणि शिक्षणाची आणि जेवणाची व्यवस्था केली की जेणेकरून त्यांनी शिक्षण घ्यावं आणि शिक्षणाची प्रगती व्हावी. त्या शिक्षणाचा वापर त्यांनी एक प्रगतीचं साधन, विकासाचं साधन म्हणून करावं, एवढी तळमळ, एवढी प्रामाणिक इच्छा आणि एवढा प्रामाणिक प्रयत्न त्याने केला. त्यावेळेला कोल्हापूर जवळच कोल्हापूर संस्थानामध्ये सरुड नावाचं एक गाव आहे आणि त्या सरुड गावामध्ये पांडुरंग चिमाजी पाटील म्हणून पहिले मराठा समाजाचा विद्यार्थी 11वी पास झाले, त्यावेळेचे मॅट्रिक पास झाले. त्यांना इतका आनंद झाला की बहुजन समाजातला विद्यार्थी मॅट्रिक होतोय. मॅट्रिक होणं म्हणजे त्यावेळेला खूप मोठी गोष्ट होती. त्यावेळेचा काळ 100 वर्षापूर्वीचा, 125 वर्षापूर्वीचा काळ, मॅट्रिक होणं म्हणजे फार क्रेडिटेबल होतं. कारण त्यावेळेला 4थी पास, 7वी पास झालेले विद्यार्थी सुद्धा शिक्षक आणि हेडमास्टर होते. आणि हे पांडुरंग चिमाजी पाटील बहुजन समाजातला विद्यार्थी 10वी पास झालाय, मॅट्रिक पास झाला. त्यांना खूप आनंद झाला. त्यांना बोलवून घेतलं, यथोचित सत्कार केला आणि पुढच्या शिक्षणाला त्यांनी वसतिगृहामध्ये त्याला प्रवेश दिला. राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था त्यांनी मोफत केली आणि त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आज ते फेमस व्यक्तिमत्व आहे PC पाटील, पांडुरंग चिमाजी पाटील. या परिसरामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, कोल्हापूरमध्ये त्यांना नोकरी पण दिली, त्यांना नोकरी पण लावली. एवढं मोठं, एवढी आपुलकी शिक्षणाबद्दल, विद्यार्थ्याबद्दल, बहुजन समाजाबद्दल
दुर्मिळच बघायला त्यावेळेला आज ती दुर्मिळ झाली, त्यावेळेला कशी असेल याची तुम्ही फक्त कल्पना करा, फक्त विचार करा की त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये एवढा मोठा निर्णय, एवढी मोठी असते आपुलकी आणि एवढा मोठा प्रयत्न प्रामाणिकपणे करणाऱ्या व्यक्ती एखादीच शाहू महाराजांसारखी होती हे आपल्याला मान्य करावं लागेल. सातत्यानं शिक्षणाच्या प्रगतीसाठी, शिक्षणाच्या विकासासाठी, शिक्षणामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी, शिक्षण संस्थांचा वाढ करण्यामध्ये सातत्याने ते आपल्या परीने आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न हे करत होते. आणि याचाच भाग म्हणून त्यांनी त्यावेळेला कृष्णाबाई केळवकर, जिनगर मार्तंड, रामचंद्र शेळके, वासुदेव भिडे, नारायण चव्हाण, सीताराम तावडे, रामचंद्र महाजन, रमाकांत कांबळे, माधवराव बागल यांना आर्थिक मदत दिली. आणि तुम्ही शिक्षण घ्या, मोठं व्हा, त्या शिक्षणाचा तुमच्या प्रगतीसाठी, कुटुंबाच्या प्रगतीसाठी, समाजाच्या प्रगतीसाठी वापर करा. एवढं मोठं योगदान हे त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे शिक्षणाबद्दलची त्यांची आवड, त्यांनी घेतलेलं शिक्षण, त्यांच्यावरती शिक्षणाचा प्रभाव आणि कुटुंबाचा प्रभाव आणि युरोपियन शिक्षण विचारधारेचा प्रभाव याचा तो परिणाम होता असं आपल्याला दिसत आहे. आपण आता जेंडर इक्वॅलिटी बद्दल बोलायला लागलोय. स्त्री पुरुष लिंगभेद, जेंडर इक्वॅलिटी, समानता आता बोलायला लागलोय. 100 वर्षापूर्वी त्यांनी ही स्त्री पुरुष समानता, जेंडर इक्वॅलिटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि ती शिक्षणामध्ये अग्रक्रमानं आणण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांची खात्री होती शाहू महाराजांवरती महात्मा ज्योतिराव फुल्यांचा प्रभाव होता. किंबहुना त्यांची विचारधारा, त्यांचं धोरण, त्यांची कृती ही पुढे नेण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केला आणि त्यांच्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. आपल्याला माहित आहे महात्मा ज्योतिराव फुल्यांचं प्रसिद्ध असं शिक्षण विषयक तत्वज्ञान, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना संपत्ती गेली. इतकं हे सगळं अनर्थ एका विद्येनं केलं. हे जे त्यांचं शिक्षण विषयक धोरण तत्वज्ञान होतं की शिक्षण हे किती महत्वाचं आहे, ते किती आघाड्यांवरती जर नाही घेतलं तर अपयशी तुम्हाला ठरवू शकतं आणि तुम्ही ते घेतलं तर किती आघाड्यांवरती यशस्वी ठरू शकता, हे त्यांनी ज्योतिराव फुल्यांनी जे सांगितलं होतं त्या ज्योतिराव फुल्यांचा, त्यांच्या शिक्षण विषयक तत्वज्ञानाचा, धोरणाचा, एकूणच त्यांच्या सामाजिक क्रांतीचा फार मोठा प्रभाव छत्रपती शाहू महाराजांवरती होता. आणि शिक्षणाचा धागा पकडून ते शिक्षण पुढे नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सावित्रीबाईंचं योगदान त्यांना माहित होतं. त्यावेळेला सावित्रीबाईंनी स्त्रियांसाठी शाळा काढली आणि त्याचा परिणाम म्हणून स्त्री शिक्षणाची गती, स्त्री शिक्षणाची मूर्तमेढ रोवली गेली आणि त्या स्त्री शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार झाला आणि स्त्री शिक्षणाला गती आणि वाढ झाली. हा धागा पकडून त्यांच्यावरती प्रभाव होता महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, सावित्रीबाईंचा. आणि म्हणून त्यांनी स्त्री शिक्षणाला किंवा शिक्षणातली जशी दलित आणि दलितोत्तराची असमानता होती, विषमता होती, तशी स्त्री पुरुष असमानता सुद्धा त्यांना दिसली. आणि म्हणून त्यांनी स्त्री शिक्षणाला मोठा अग्रक्रम दिला, मोठं प्राधान्य दिलं. पहिल्यांदा त्यांनी केलं की गारगोटी हा कोल्हापूर संस्थानमधलं एक ठिकाण आहे, तालुक्याचं प्लेस आहे असं आपण म्हणूया, की तिथल्या मुलींनी शाहू महाराजांकडे मागणी केली की आम्हाला शाळा पाहिजे. त्या गारगोटी मधल्या मुलींची शाळेसाठीची मागणी आल्याबरोबर लगेच शाळा मंजूर केली. तत्काळ कुठलाही डिले नाही, कुठलाही विलंब नाही, लगेच मुलींसाठीची शाळा मंजूर केली. तुलनेनं भुदरगड आणि गारगोटी हा डोंगराळ भाग आहे आणि डोंगराळ भागामध्ये विकास हा कमी असतो, फार मोठी असमानता असते. हे महाराजांना माहित होतं, शाहू महाराजांना माहित होतं. आणि म्हणून त्यांनी असा हुकूम काढला की गारगोटी आणि भुदरगड या डोंगराळ भागात अधिकाधिक मुलींची शाळा काढा, तिथल्या मुली शिकू द्या, साक्षर होऊ देत, शिक्षणाचा आधार घेऊन त्यांची प्रगती होऊ द्या, कल्याण होऊ द्या, त्यांच्या कुटुंबाची, त्यांच्या समाजाची प्रगती करण्यासाठी मदत होऊ द्या. म्हणून त्यांनी हुकूम काढला
की मुलींच्या शाळा गारगोटी आणि उदरगड या डोंगराळ भागामध्ये अधिकाधिक काढा. त्यावेळेला स्त्री शिक्षणासाठी, स्त्री शिक्षणाचा विकास, प्रगती, व्याप्ती, खोली, वेग वाढवण्यासाठी त्यांनी एक खास अधिकार पद निर्माण केलं. खास अधिकारीच नेमला. तुम्ही ती जबाबदारी घ्यायची, तुम्ही स्त्री शिक्षणाचा विकास, प्रगती करायची. आणि त्या स्त्री शिक्षणासाठी जे खास अधिकार पद निर्माण केलं, त्याची जबाबदारी मिस लिटल म्हणून त्यावेळेला होत्या, परदेशी होत्या, विदेशी बाई होत्या, त्यांच्यावरती ती सोपवली. पण दुर्दैवानं त्या परत गेल्या परदेशामध्ये, आणि परदेशामध्ये त्या गेल्यामुळं मग आता ही जबाबदारी कोणाला द्यायची, म्हणून त्यांनी रखुमाबाई केळवकर या ब्राह्मण समाजामधल्या स्त्री होत्या, त्यांच्याकडे दिली. म्हणजे जातीला त्यांचा विरोध नव्हता, असमानतेला विरोध होता, विषमतेला विरोध होता, व्यक्तीला विरोध नव्हता, कुटुंबाला विरोध नव्हता, त्या जातीला विरोध नव्हता. ती जी असमानता होती, ती जी विषमता होती, ती दूर करणं आवश्यक आहे. व्यक्ती दूर करायची नाही, कुटुंब दूर करायचं नाही. एवढा मोठा दूरगामी, निधर्मी, सेक्युलर विचार त्यावेळेला करतात. खरंच अशा व्यक्तीला सलामच करायला पाहिजे, सॅल्यूटच करायला पाहिजे, आणि अत्यंत विनम्रपणे अभिवादन करायला पाहिजे, असं मला अत्यंत प्रामाणिकपणे तुमच्याकडून नोंदवावं असं वाटतं. मग त्या लिटल परदेशामध्ये गेल्यामुळं स्त्री शिक्षणाच्या त्या अधिकार पदाची, विभागाची जबाबदारी त्यांनी रखुमाबाई केळवकर यांना 1 सप्टेंबर 1895 मध्ये दिली. त्यांची कृष्णाबाई नावाची मुलगी होती, आणि कृष्णाबाई ही विद्यार्थिनी मेडिकल शिक्षण घेत होती, आरोग्यविषयक शिक्षण घेत होती. हे मेडिकल शिक्षण, आरोग्यविषयक शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना पूर्ण मदत, कंप्लीट आर्थिक मदत शाहू महाराजांनी दिली. पदवीपर्यंत शिक्षण त्यांनी इथं घेतलं, मुंबईमध्ये घेतलं, आणि त्यांना त्याच्या पुढे जायचं होतं, आरोग्यविषयक शिक्षण पुढे घ्यायचं होतं, म्हणून त्यांना परदेशामध्ये मेडिकल शिक्षण घ्यायसाठी जायचं होतं. शाहू महाराजांनी प्रवेश मिळण्यापासून, शिष्यवृत्ती मिळण्यापासून लागणारी सगळी आर्थिक मदत, परदेशामध्ये जाणं आणि येणं, ही सगळी मदत त्या कृष्णाबाईंना, केळवकरांना छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली होती. आणि एवढंच नव्हे, ते मेडिकल शिक्षण, मेडिकल एज्युकेशन परदेशामध्ये घेऊन परत आल्यानंतर डॉक्टर म्हणून त्यांनी कोल्हापूर संस्थानमध्ये, कोल्हापूर राज्यामध्ये त्यांची नेमणूक केली, त्यांना नेमणूक दिली आणि त्यांना नोकरी लावली. एवढं मोठं काम स्त्री शिक्षणाच्या बाबतीमध्ये अत्यंत मनापासून, प्रामाणिकपणे, जिव्हाळ्याने, मायाने करणारा त्यावेळेचा व्यक्ती एकमेव असेल. आज सुद्धा सापडतील का नाही एवढे, काही असू शकतील, पण एवढी संख्या असू शकेल का नाही, एवढी प्रामाणिकपणे करणारी व्यक्ती असू शकेल का नाही, याचा विचार करण्याची वेळ निश्चितपणे आहे असं मला वाटतं. स्त्री शिक्षणाला, मुलींच्या शिक्षणाला अधिक प्रेरणा, प्रोत्साहन देण्यासाठी, अधिक प्रगती करण्यासाठी, अधिक विकास करण्यासाठी म्हणून त्यांनी काय केलं की मुलींच्या शाळेमध्ये शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांना प्रेरणा द्यायची, प्रोत्साहन द्यायचं, त्यांना एनकरेज करायचं, मोटिवेट करायचं. म्हणून जे शिक्षक मुलींच्या शाळेमध्ये शिकवतात, मुलींच्या शाळेमध्ये शिकवतील, त्यांना बक्षीस द्यायचं, इनाम द्यायचा. आणि ते इनाम सुद्धा, ते बक्षीस सुद्धा खूप आकर्षक होतं. त्यावेळेला 512 रुपयांचं बक्षीस होतं. त्यावेळेचा काळ आहे बघा, पैशांमध्ये सगळे व्यवहार व्हायचे. त्यावेळेला 512 रुपयांचं बक्षीस ते देतात, जाहीर करतात. आणि मुलींच्या शाळेमध्ये शिकवणाऱ्या त्या शिक्षकांना यथोचित सन्मान करतात, सत्कार करतात, आणि हे बक्षीस पैशाच्या स्वरूपामध्ये देतात. एवढी मोठी स्त्री शिक्षणाबद्दल त्यांना आस्था, आपुलकी, माया, जिव्हाळा, त्यांची प्रामाणिकपणा, त्यांची सिन्सिअरिटी, त्यांचा रिगरसनेस एवढा मोठा त्यामध्ये होता, हे आपल्याला विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. काय झालं, दुर्दैवानं त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचा जो मुलगा होता लहान, प्रिन्स शिवाजी, त्यांचं अपघातानं मृत्यू झाला. लग्न झालेलं होतं, आणि त्यांची बायको इंदुबाई म्हणजे शाहू महाराजांची सून. आणि मग
त्यांचं पुनरुज्जीवन करायला पाहिजे, कारण नवरा पती वारल्यानंतर त्यांना त्यांच्या पायावरती उभा करायला पाहिजे. आणि हे कसं उभा होऊ शकतील, उभा कसं राहणं शक्य होईल, याचा विचार शाहू महाराजांनी अत्यंत स्पष्ट क्लिअर कट केलेला होता. त्याने असं ठरवलं की त्यांना शिक्षण द्यायचं. त्यावेळेला स्त्री शिक्षणाला विरोध, त्यात राजाच्या कुटुंबातल्या स्त्रीला शिक्षण देणं आणि पुन्हा लग्न झालेल्या स्त्रीला शिक्षण देणं ही दुरापास्त गोष्ट होती. आणि विरोध होता. इंदुबाई या त्यांच्या सून होत्या, मुलाची बायको. आणि सगळीकडे विरोध, कुटुंबातला विरोध, समाजाचा विरोध, बाहेरचा विरोध. पण शाहू महाराज ऐकले नाही. त्यांनी त्या इंदुबाईंची, त्यांच्या सूनबाईंची स्वतंत्र शिक्षणाची व्यवस्था केली. सोनतळी कोल्हापूर शहरापासून जवळच आहे, त्या सोनतळी येथे इंदुबाईंची स्वतंत्र अशा प्रकारची व्यवस्था, शिक्षणाची व्यवस्था केली. प्रखर विरोध कुटुंबातला, समाजातला, समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचा, पण त्यांनी ऐकलं नाही. ते ऐकले नाही. शिक्षणच त्यांना पायावरती उभा करू शकतं, शिक्षणातूनच त्या पायावरती उभा राहू शकतात, हा तो त्यांचा विचार होता. त्यामध्ये तो विचार त्यांचा पक्का होता, घट्ट होता. आणि म्हणून त्यांनी स्वतंत्र इंदुबाई यांची, त्यांच्या सुनेची स्वतंत्र शिक्षणाची व्यवस्था केली. याबरोबरच त्यांचं असं मत होतं की स्त्री शिक्षण हे फक्त उच्चभ्रू समाजातल्या स्त्रियांना द्यायला पाहिजे असं नाही. म्हणजे मुलींनी, फक्त सवर्णांच्या मुलींनी शिक्षण घ्यावं किंवा उच्च प्रतिष्ठित समाजातल्या मुलींनी शिक्षण घ्यावं असा त्यांचा मर्यादित हेतू नव्हता. ते कधीच मर्यादित नव्हते, संकुचित नव्हते. ते सातत्याने व्यापक होते, ते सातत्याने सर्वंकष होते, कॉम्प्रिहेन्सिव्ह होते. आणि म्हणून काय केलं की सवर्ण समाजातल्या मुलींनी तर शिक्षणाच्या प्रवाहामध्ये यायलाच पाहिजे, शिक्षण घ्यायलाच पाहिजे. पण त्याबरोबरच मागास समाजातल्या मुलींनी, स्त्रियांनी सुद्धा शिक्षणामध्ये मागे राहता कामा नये, मागे पडता कामा नये, मागे राहून चालणार नाही. त्यांनाही शिक्षणाच्या प्रवाहामध्ये समाविष्ट करायला पाहिजे, अंतर्भूत करायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय केलं की मागास समाजातल्या स्त्रियांना, मुलींना शिक्षण देण्यासाठी, त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देऊया, एनकरेज करूया, म्हणून त्यांनी काय केलं की त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था नव्हती, कुठं असणार, म्हणून त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था केली. आणि ती व्यवस्था मोफत केली. मोफत राहायचं, मोफत खायचं, शिक्षण घ्यायचं. आणि त्यांना एनकरेज करण्याचा प्रयत्न केला, त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शाहू महाराजांनी, ते निधर्मी होते, सेक्युलर होते. त्यावेळेला तो विचार बाकी कुणाकडून आला असेल असं मला वाटत नाही. आणि ते निधर्मी, सेक्युलर होते. आणि म्हणून त्यांनी देवालयासाठी एक नियमावली तयार केली. आणि त्या नियमावलीमध्ये त्यांनी असं 2 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे त्या देवालयाची जी एकूण इमारत आहे, त्या देवालयातल्या एकूण इमारतीचा काही भाग हा शिक्षणासाठी वर्ग खोल्या म्हणून उपलब्ध करून द्यायला पाहिजे. म्हणजे देवालय म्हणजे फक्त धार्मिक शिक्षण, फक्त पाठ पूजा एवढ्यापुरतं ते मर्यादित राहता कामा नये. ते सार्वजनिक आहे, पब्लिक आहे. आणि म्हणून शिक्षणासाठी वर्ग खोल्या तिथं त्याची तरतूद करायला पाहिजे एकूण इमारतीमध्ये. अशा प्रकारची एक नियमावली. दुसरी महत्वाची, देवालयासाठी जो काही निधी उपलब्ध होईल, जो काही फंड मिळेल, जो काही पैसा संकलित होईल, त्यातला काही निधी शिक्षणासाठी द्यायला पाहिजे. म्हणजे त्यावेळेला आपण कल्पना करू शकत नाही, 100-125 वर्षापूर्वी देवळामध्ये संकलित होणारा पैसा आणि देवळाची इमारत कशी पाहिजे, शिक्षणाशी तिची नाळ कशी जोडायला पाहिजे, शिक्षण आणि देऊळ आपण स्वतंत्र करता कामा नये, हा त्यावेळेचा पुरोगामी विचार, दूरदृष्टीचा विचार. कदाचित आज आपल्याला तो मिळणार नाही. किती देवालयांमध्ये, मोठी मोठी देवालय आहेत, किती देवालयांमध्ये महाविद्यालय आहेत, किती देवालयांमध्ये शाळा आहेत, किती देवालयांमध्ये हायस्कूल आहेत. हा संशोधनाचा विषय आज माझ्या माहितीप्रमाणे आज तसं एक सुद्धा देवालय मिळणार नाही की ज्या देवालयामध्ये एखादा वर्ग भरतो, ज्या देवालयामध्ये एखादी प्राथमिक शाळा आहे, ज्या देवालयामध्ये एखादा हायस्कूल आहे, ज्या देवालयामध्ये एखादं महाविद्यालय आहे. म्हणजे हा प्रशासक, हा शासक, हा राजा
खऱ्या अर्थानं लोकांचा होता, खऱ्या अर्थानं समाजाचा होता, खऱ्या अर्थानं बहिष्कृतांचा होता, खऱ्या अर्थानं दलितांचा होता, खऱ्या अर्थानं तो वंचितांचा होता. आणि म्हणून नियमावलीमध्ये, देवालयासाठीच्या नियमावलीमध्ये ते म्हणतात, एकूण इमारतीपैकी काही इमारती वर्गखोल्या म्हणून शाळेसाठी, शिक्षणासाठी उपलब्ध करून द्यायलाच पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला जो काय पैसा, जो काय निधी संकलित होईल, जो काय त्या देवालयाचा निधी असेल, त्यातला काही भाग शिक्षणाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी मदत म्हणून द्यायला पाहिजे. या दोन गोष्टी त्यांनी त्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा शिक्षणावरती आणि उच्च गुणवत्ता प्रधान शिक्षणावरती फार मोठा विश्वास होता. आणि म्हणून त्याने असं केलं की जसं मुलींच्या शिक्षणामध्ये, स्त्रियांच्या शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाला बक्षीस दिलं, कॅश प्राइज दिली, पैशाच्या स्वरूपामध्ये बक्षीस दिलं, त्याचा सत्कार करण्याचं धोरण स्वीकारलं, त्याच पद्धतीनं इथला हा जो शिक्षक आहे तो गुणवत्ता प्रदान पाहिजे, क्वालिटीचा पाहिजे, क्वालिटेटिव्ह पाहिजे. आणि म्हणून शिक्षकाची नेमणूक करण्यासाठी, अपॉइंटमेंट करण्यासाठी त्यानं परीक्षा द्यावी, स्पर्धा परीक्षा द्यावी. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीलाच शिक्षक म्हणून नेमण्याची तरतूद त्यांनी त्यावेळेला केली. म्हणजे बघा की किती दूरदृष्टीचा तो शिक्षण तज्ञ होता, तो धोरणकर्ता होता, हे तुमच्या लक्षात येईल. ची परीक्षा द्यावी, स्पर्धा परीक्षा द्यावी आणि उत्तीर्ण झाल्यावर मगच शिक्षक म्हणून त्याची नेमणूक करावी, त्याची अपॉइंटमेंट करावी, एवढा मोठा विचार हा त्यावेळेला त्यांनी केलेला होता. तसं या संस्थांचं उत्पन्न कमी होतं आणि सामाजिक जबाबदाऱ्या, कर्तव्य खूप होती. आणि शिक्षणाचा त्यांचा अग्रक्रम आणि मोफत आणि प्राथमिक शिक्षण, यामुळं त्यांना असं वाटलं की पैशाची कमतरता पडेल का, पैसे कमी पडतील का. आणि म्हणून त्यांनी त्यांचं जे त्या राज्यामधलं जे कॉलेज होतं, राजाराम कॉलेज, ते राजाराम कॉलेज त्याने बंद करण्याचा विचार केला. पण पुन्हा असं वाटलं की राजाराम कॉलेज एक नामांकित कॉलेज आहे आणि उच्च शिक्षणाचं ते केंद्रबिंदू आहे आणि ते बंद करून कसं चाललं. म्हणून त्यांनी एका संस्थेकडे ते चालवायला दिलं, निधी कमी पडत असल्यामुळे. पण याच्या पुढे जाऊन राजाराम महाविद्यालय मुंबई विद्यापीठाला जोडलं. आज ते शिवाजी विद्यापीठाला कोल्हापूरमध्ये जोडलेलं आहे आणि अगदी शिवाजी विद्यापीठाच्या लागूनच ते महाविद्यालय अत्यंत नामांकित. अनेक व्यक्ती, अनेक मंत्री, अनेक राजकीय नेते, अनेक अधिकारी या राजाराम महाविद्यालयामध्ये शिकले. अनेक उदाहरण आपल्याला सांगता येतील. या राजाराम महाविद्यालयाने शिकलेले आहेत. ते राजाराम महाविद्यालय पैसे कमी पडतील म्हणून ते बंद पडू नये म्हणून ते एका दुसऱ्या संस्थेला चालवायला द्यायचा ते निर्णय घेतात. पण ते बंद करायचं नाही असा ते निर्णय घेतात आणि ते मुंबई विद्यापीठाला त्याचं अफिलिएशन ते जोडून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे उच्च शिक्षणाबाबत त्यांची किती आपुलकी, आस्था, जिव्हाळा, माया होती आणि त्याचं महत्व किती अनन्यसाधारण आहे. ते कसं अबाधित राखायला पाहिजे, किंबहुना ते कसं वाढवायला पाहिजे, याचा अत्यंत गांभीर्यानं ते विचार करतात. आणि तशा प्रकारचं पाऊल, तशा प्रकारचं धोरण ते तयार करून त्याची कार्यवाही, त्याची अंमलबजावणी करतात. ही गोष्ट आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते शिक्षण तज्ञ होतेच, समावेशक शिक्षण तज्ञ तर होतेच, पण त्याचबरोबर शिक्षणाच्या प्रगतीमध्ये, शिक्षणाच्या विकासामध्ये सरकारची, राज्याची, धोरणकर्त्याची, शासनाची भूमिका काय असायला पाहिजे याचा विचार त्यांनी त्यावेळेला 100-125 वर्षापूर्वी केलेला होता. त्यांचं मत होतं की शिक्षण ही एक सामाजिक वस्तू आहे, सामाजिक सेवा आहे. शिक्षण ही सामाजिक वस्तू किंवा सेवा, एज्युकेशन इज सोशल कमॉडिटी किंवा सोशल सर्व्हिस. आणि एखादी वस्तू किंवा सेवा ही सामाजिक असते, सोशल असते, पब्लिक असते, तेव्हा त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असते. त्याची प्रगती करणं, त्याचा विकास करणं, त्याचा विस्तार करणं, ते सखोल नेण्याचा प्रयत्न करणं, ही संपूर्ण जबाबदारी ती सरकारची असते, ती शासनाची असते, ती त्या धोरणकर्त्याची असते, राज्यकर्त्याची असते, राज्याची असते, त्या प्रशासकाची असते, प्रशासनाची असते. आणि म्हणून त्यांना जो महसूल मिळत होता, उत्पन्न मिळत होतं, त्या उत्पन्नावरचा
अधिकाधिक खर्च कसा शिक्षणावरती करता येईल, कसा करणं तो आवश्यक आहे. कारण जेव्हा आपण शिक्षणाला सामाजिक वस्तू, सामाजिक सेवेचा दर्जा देतो, त्यावेळेला त्याच्या विकासाची, प्रगतीची, त्याच्या व्याप्तीची, खोलीची, वाढवण्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची, धोरणकर्त्याची, सरकारची, राज्याची अनुषंगानं होते. आणि म्हणून त्यावेळेला ते शिक्षणावरती त्या संस्थांचं, त्या राज्याचं जे एकूण उत्पन्न होतं त्यापैकी 3.75% ते खर्च करत होते. म्हणजे आपण जीडीपी म्हणूया, स्थूल देशांतर्गत उत्पादन. या स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 4%, 3.75% ते शिक्षणावरती खर्च करत होते. पण शिक्षणावरचं त्यांचं प्रेम, शिक्षणाबद्दलची त्यांची आपुलकी, शिक्षणाचं महत्व, शिक्षण कसं प्रभावी साधन आहे समावेशक विकासाचं आणि लोकांच्या, समाजाच्या कल्याणाचं, प्रगतीचं, समानता निर्माण करण्याचं, याच्यावरचा असलेला त्यांचा दृढ विश्वास, दृढ श्रद्धा, आणि त्यामुळं ते शिक्षणावरती एकूण उत्पन्नाच्या कोल्हापूर संस्थांच्या, कोल्हापूर राज्याच्या 3.75% खर्च करत असताना सुद्धा ते समाधानी नव्हते, ते आनंदी नव्हते. त्यांचं असं मत होतं की शिक्षणावरचा खर्च किमान एकूण उत्पन्नाच्या, स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या किमान 6% असायला पाहिजे, किमान 6% असायला पाहिजे. आणि तो 3.75% होता. आणि म्हणून त्याने असं सांगितले की हा खर्च वाढवायला पाहिजे, हा खर्च अपुरा आहे, हा खर्च कमी आहे. 4.25%, 4%चा खर्च शिक्षणावरचा कमी आहे आणि म्हणून तो वाढवायला पाहिजे. तो किमान 6% आपण वाढवायला पाहिजे, किमान तो 6% पाहिजे. पुढे गेलं तर खूप आनंदाची गोष्ट आहे, अत्यंत समाधानकारक गोष्ट आहे. अशा प्रकारचा विचार, अशा प्रकारचं धोरण सुद्धा ते शिक्षणासाठी देतात. म्हणजे शिक्षणाबद्दलचं महत्व, शिक्षणाबद्दलची आवड, शिक्षणाबद्दलची आस्था, आपुलकी, आणि शिक्षण कसं प्रभावी साधन आहे, कसं ते इफेक्टिव्ह मीन्स आहे, याबद्दलची त्यांची श्रद्धा, याबद्दलचा त्यांचा विश्वास किती उच्च कोटीचा होता, किती उच्च पातळीचा होता, याचा अनुभव, याचा प्रत्यय आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. याच्या पुढे जाऊन छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणामधलं जे महत्वाचं योगदान दिलं, ते महत्वाचं योगदान म्हणजे एका बाजूला प्राथमिक शिक्षण मोफत सक्तीचं केलं, दुसऱ्या बाजूला जो अस्पृश्य समाज आहे, दलित आहे, अनुसूचित जाती जमाती, यांना या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला, त्यांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या राहण्याची, जेवणाची मोफत व्यवस्था केली, आणि त्याचबरोबर स्त्रियांना शिक्षण विषयक मदत, शिक्षण संस्थांना मदत, व्यक्तींना मदत, हे सगळं एका बाजूला करत असताना शिक्षण सामाजिक वस्तू किंवा सेवा हा दर्जा देऊन तो अधिक प्रामाणिकपणे वास्तवामध्ये आणण्याचा प्रयत्न करत असताना अत्यंत महत्वाचं एक योगदान जागतिक लेवलचं, जागतिक पातळीवरचं, जागतिक कीर्तीचं त्याने केलं. आणि म्हणून शाहू महाराज फक्त कोल्हापूरचे राजे नव्हते, ते फक्त कोल्हापूर संस्थानापुरते मर्यादित नव्हते. माझं असं मत आहे ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचं, आंतरराष्ट्रीय ख्यातीचं व्यक्तिमत्व होतं, आणि त्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचं व्यक्तिमत्व होतं. आणि म्हणून आपल्याला त्यांचा विचार एक मर्यादित, संकुचित दृष्टिकोनातून करता येणार नाही. आंतरराष्ट्रीय कीर्तीची व्यक्ती, आंतरराष्ट्रीय कीर्तीचं व्यक्तिमत्व, या दृष्टिकोनातूनच आपण ते करायला पाहिजे. मग त्यांचा आरक्षणामधला निर्णय, त्यांनी आरक्षण प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला. तो प्रतिनिधित्वाचा त्यांचा जो निर्णय, तो आरक्षणाचा जो निर्णय आहे, तो आरक्षणाचा निर्णय त्यांनी 26 जुलै 1902 मध्ये केला. समावेशक, सामाजिक समावेशक विकासासाठी इथला जो सामाजिक वंचित घटक आहे, इथला जो सामाजिक वंचित बहुजन आहे, बहुजन समाज आहे, त्याला प्रतिनिधित्व देणं नोकऱ्यांमध्ये आणि विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांनी हा जो 1902 मध्ये हा जो निर्णय घेतला, आदेश काढला 26 जुलै 1902, तो ऐतिहासिक निर्णय आहे. आणि त्यावेळेला ते इंग्लंडमध्ये होते, परदेशामध्ये होते, त्यावेळेला ते इथं नव्हते, भारतामध्ये नव्हते, कोल्हापूर संस्थांमध्ये नव्हते. तिथून त्यांनी तो आदेश काढला, तिथून त्यांनी तो निर्णय घेतला, आणि
तिथून आरक्षणाला सुरुवात झाली. म्हणजे आरक्षणाचा जनक, आरक्षणाचा निर्माता, आरक्षण धोरण त्यांनी जगाला दिलं, राज्याला दिलं, देशाला दिलं, जगाला दिलं. एवढा मोठा तो आंतरराष्ट्रीय कीर्तीचा धोरण करता होता. नोकऱ्यांमध्ये आरक्षण ठेवलं 50%. यामध्ये ब्राह्मण आणि बाकीचे 2-3 घटक जर सोडले तर बाकीच्या सगळ्या बहुजन समाजाला त्यांनी आरक्षण, म्हणजे ब्राह्मण, शेणवी आणि प्रभू या जमाती सोडल्या तर बाकीच्या सगळ्यांना आरक्षणाचा फायदा 50% जागा त्यांनी आरक्षित ठेवल्या. प्रतिनिधित्व, रिझर्वेशन देण्याचा प्रयत्न त्यावेळेला त्यांनी निर्णय घेतला 1902 मध्ये. ज्या वेळेला ते परदेशामध्ये होते, ते इथं सुद्धा नव्हते. 26 जुलै 1902 मध्ये नोकऱ्यांमधलं हे आरक्षण त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आणण्याचा प्रयत्न केला. काय केलं त्यांनी? पहिली महत्वाची गोष्ट केली की 15% विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातून, फीज मधून माफी द्यायची. 15% विद्यार्थ्यांचं शिक्षण शुल्क, फीज माफ करायची. त्या 15%पैकी 50% हे मागास समाजातले असतील, सामाजिक वंचित गटातले असतील. म्हणजे जसं नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं, नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व दिलं, तसंच शिक्षण क्षेत्रामध्ये फी सवलतीमध्ये, शिष्यवृत्ती, शिक्षण फीज शुल्काच्या सवलतीमध्ये त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. आणि एकूण 15% विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातून माफी द्यायची, मुक्त करायचं. त्या 15%मध्ये 50% हा समाज वंचित घटक असेल, हा मागास असेल, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, अल्पसंख्याक असतील. अशा प्रकारचा निर्णय हा सुद्धा त्यावेळेला त्यांनी घेतला आणि शिक्षण अधिक समावेशक, अधिक व्यापक, अधिक सखोल करण्याचा प्रयत्न केला आणि अधिक प्रेरणा, प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. हाही विचार आपल्याला, हे धोरण आणि ही कृती विचारामध्ये येणं आवश्यक आहे. त्याबरोबरच शिक्षण क्षेत्रामधलं अधिक समावेशक, अधिक व्यापक आणि शिक्षणाला गती आणि प्रगती देण्यासाठी त्यांनी जे महत्वाचं योगदान दिलं ते वसतिगृहाची चळवळ त्यांनी राबवली. कोल्हापूर ही वसतिगृहांची जननी आहे. कोल्हापूर इज अ मदर ऑफ हॉस्टेल्स ऑर बोर्डिंग हाऊसेस असं म्हटलं जातं. वसतिगृह, हॉस्टेल, बोर्डिंग याची सुरुवात कोल्हापुरातून झाली. आणि म्हणून शाहू महाराजांना वसतिगृहाचे जनक सुद्धा, जसं आरक्षणाच्या धोरणाचे जनक आहेत, ते समावेशक विकासाचे जनक आहेत, समावेशक शिक्षणाचे जनक आहेत, तसेच ते वसतिगृहाचे जनक आहेत. त्यांच्या असं लक्षात आलं की विद्यार्थ्यांना जोपर्यंत आपण वसतिगृहाची फॅसिलिटी देत नाही तोपर्यंत विद्यार्थी होऊ शकत नाही आणि तो शिक्षण घेऊ शकत नाही. म्हणून पहिल्यांदा त्यांनी 1897 मध्ये वसतिगृह काढलं. राजाराम कॉलेजच्या कॅम्पसमध्ये ते वसतिगृह काढलं. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होऊ लागला. पण ती इतके अभ्यासक होते, इतके ते संशोधक होते की आपल्या सुद्धा ते लक्षात येणार नाही. त्या वसतिगृहाचा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थी संख्या वाढली, आनंदाची गोष्ट आहे. मात्र त्याचे जे लाभार्थी होते, बेनिफिशरी होते, ते बेनिफिशरी लाभार्थी मात्र सवर्ण समाजातले होते, उच्च समाजातले होते, हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे त्या वसतिगृहाचा फायदा, लाभ हा सवर्ण समाजातल्या, उच्चभ्रू समाजातल्या विद्यार्थ्यांनीच मिळवला आणि बाकीचा समाज वंचितच राहिला. हे तेव्हा त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा त्यांनी 2 गोष्टी केल्या. पहिली गोष्ट म्हणजे प्रिन्स शिवाजी फ्री बोर्डिंग, मोफत बोर्डिंगची स्थापना केली. प्रिन्स शिवाजी फ्री बोर्डिंग, मोफत बोर्डिंगची स्थापना केली आणि कुठल्याही समाजाचा विद्यार्थी त्याची राहण्याची, जेवणाची मोफत व्यवस्था त्या वसतिगृहामध्ये केली. मग तो मराठा समाजाचा असू द्या, लिंगायत असू द्या, जैन असू द्या, दलित असू द्या किंवा बहिष्कृत असू द्या, वंचित असू द्या, आदिवासी असू द्या, ती व्यवस्था त्यांनी केली. आणि याच्या पुढे जाऊन जातनिहाय किंवा सामाजिक गटनिहाय त्यांनी एकूण 23 वसतिगृह निर्माण केले. 23 वसतिगृह. त्यासाठी मराठा समाजासाठी वेगळं, मुस्लिमसाठी वेगळं, लिंगायतसाठी वेगळं, जैनसाठी वेगळं, दलितांसाठी वेगळं, अशी 23 वसतिगृह त्यांनी निर्माण केली. आणि एवढी मोठी वसतिगृहाची परंपरा ही त्यांनी निर्माण केली. या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे तुम्हाला निश्चितपणे पटेल
की छत्रपती शाहू महाराज सामाजिक विकास धोरणाचे कर्त्यांनी कृतीशील करते होते. त्याच पद्धतीनं शिक्षण समावेशक कसं करता येईल आणि ते कृतीशील कसं करता येईल यासाठी त्यांनी शिक्षण धोरण सामाजिक समावेशक आणि कृतीशील करण्याचा प्रयत्न केला. आता शेवटच्या टप्प्याकडे येत असताना 100 किंवा त्यापेक्षा अधिक वर्षापूर्वीच हे त्यांचे शिक्षण विषयक धोरण आणि विचार आणि कृती त्यावेळेला खूप महत्वाची होती, अत्यंत महत्वाची होती आणि म्हणूनच त्यांनी केली, अन्यथा त्यांनी केली नसती. ते आज किती महत्वाचे आहे, तेवढी महत्वाची आहे का किंबहुना त्यापेक्षा अधिक महत्वाची आहे याचा पण विचार करणं म्हणजे त्यांच्या त्या धोरणाची वर्तमानाशी संगत घालणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे हा धोरण करता हा राजा, हा प्रशासक किती दूरदृष्टीचा होता याचा अनुभव प्रत्येक आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्या शिक्षणाची व्यवस्था फार काही चांगली नाही. आपण शिक्षणाकडं सामाजिक वस्तू, सामाजिक सेवा म्हणून बघणं, आपण ती खाजगी वस्तू, विक्रीयोग्य वस्तू म्हणून बघायला लागलोय आणि फार मोठ्या प्रमाणावरती शिक्षणाचं खाजगीकरण करायला लागलोय. प्राथमिक शाळा खाजगी, मग यामध्ये कॉन्व्हेंट असतील, यामध्ये इंटरनॅशनल स्कूल असतील, यामध्ये हायस्कूल्स असतील आणि त्याचबरोबर महाविद्यालय, इंजिनिअरिंग खाजगीकरण, मेडिकल खाजगीकरण, हे सगळं शिक्षणाचं खाजगीकरण करायला लागले. म्हणजे शिक्षण ही सामाजिक वस्तू किंवा सेवा नाही, ती खाजगी वस्तू किंवा सेवा आहे, अशा प्रकारचा दृष्टिकोन आज निर्माण झालेला आहे. आणि फार मोठ्या प्रमाणावरती प्राथमिक, पूर्व प्राथमिक पासून माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालय, पदव्युत्तर मोठ्या प्रमाणावरती शिक्षणाचं खाजगीकरण करायला लागले आणि हे नेमकं शाहू महाराजांच्या शिक्षण धोरणाच्या उलटा प्रवाह आहे नंबर 1. त्यामुळे व्हाय काय लागले, त्यामुळं हा जो वंचित घटक आहे, शेड्यूल कास्ट, शेड्यूल अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक, हा या शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडायला लागलेला आहे. इंजिनिअरिंगची फी लाख रुपयामध्ये असते, मेडिकलची फी अब्जावधी रुपयामध्ये असते आणि हा बहुजन समाज वंचित घटक आहे, अनुसूचित जाती जमाती, हा जो दलित आहे, हा जो अल्पसंख्याक आहे, ओबीसी आहे, हा त्यातून बाहेर पडायला लागलेला आहे. त्यातली वंचितता मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे आणि हे खाजगीकरण आता रेग्युलर शिक्षणामध्ये पण यायला लागलेलं आहे. BA, MA, MSc, BCom यामध्ये सुद्धा यायला लागलेला आहे आणि त्याचा फटका या बहुजन समाजाच्या वंचितता वाढत जाण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती होत चाललेला आहे. याचा परिणाम म्हणून सरकार शिक्षणाच्या बाबतीमध्ये गंभीर नाही. त्यावेळेला शाहू महाराज 4% खर्च करतात. 2021 मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे केंद्र आणि राज्य दोन्ही सरकार मिळून 4% खर्च करतायत. त्यावेळेला ते म्हणतात की 6% खर्च करायला पाहिजे. 100-125 वर्षापूर्वी आज सुद्धा ते शक्य झालेलं नाही. आज सुद्धा तो 4% म्हणजे खर्च सरकार करतं. म्हणजे सरकार किती पॅसिव्ह आहे, किती क्रियाशील आहे, किती डिफंक्ट आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये, यातून आपल्याला सहज कल्पना येते आणि त्याचे प्रतिकूल परिणाम शिक्षण व्यवस्थेवरती आपल्याला दिसायला लागलेले. 66 ला स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये कोठाऱ्या कमिशनची नेमणूक केली आणि त्या कोठाऱ्या कमिशननं सुद्धा सांगितलं की शिक्षणावरचा खर्च हा किमान 6% पाहिजे. आता 2021 मध्ये केंद्र राज्यांचा शिक्षणावरचा खर्च 4% पर्यंत आहे आणि आता नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण येतं, त्यामध्ये 6% पर्यंत नेण्याचा सरकारचा मानस आहे 2021 मध्ये. म्हणजे आपण किती दूरदृष्टीचे आहोत, सरकारला किती शिक्षणाबद्दल आस्था, आपुलकी, माया, जिव्हाळा आहे, किती समावेशक शिक्षण करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे, हे आपल्याला त्यातून खात्री पडते, त्यातून आपल्याला प्रत्यय येतो. याचा परिणाम असा व्हायला लागलेला आहे की हा जो सामाजिक वंचित घटक आहे तो शिक्षणातून बाहेर पडायला लागलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, शिक्षणाची स्थिती आपल्या देशामध्ये चांगली नाही. प्राथमिक शिक्षणामध्ये 100%पर्यंतचा हे आहे, 100%पर्यंतचा हे आहे, एनरोलमेंट आहे, पटसंख्या आहे 100%पर्यंतचा. पण जसं आपण प्राथमिक शिक्षणापासून वंचित होत जातो, प्राथमिक शिक्षणापासून पुढे जातो, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालय, पदव्युत्तर, तसा ही पटसंख्या, ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा सातत्यानं घटत चालल्याचे चित्र आपल्याला दिसतं. उच्च शिक्षणातला सहभाग 26% आहे पटसंख्या आणि याच्याही पेक्षा ती जी उच्च शिक्षण आहे ते पदवीपर्यंत, अंडर ग्रॅज्युएट पर्यंतच केंद्रित झालेलं आहे. 72% विद्यार्थी संख्या ही पदवीपर्यंत असते आणि 12% पदव्युत्तर असते.
संशोधनातला सहभाग 1% सुद्धा नाही. त्यामध्ये पुन्हा स्त्री पुरुष असमानता आहे, त्यामध्ये ग्रामीण शहरी अशा प्रकारची असमानता आहे, आणि त्यामध्ये पुन्हा शिक्षण घेण्याची क्षमता आणि प्रत्यक्ष शिक्षणातला सहभाग यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती असमानता, खूप मोठ्या प्रमाणावरती विषमता आहे. याचा पण विचार हा आपल्याला त्या अनुषंगानं करणं आवश्यक आहे, करणं गरजेचं आहे, असं आपल्याला लक्षात येतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आता राष्ट्रीय नवीन शिक्षण धोरण येत आहे, आणि ते राष्ट्रीय नवीन शिक्षण धोरण हे प्रामुख्यानं खाजगीकरणाच्या वळणाचं, केंद्रीकरण करणारं, स्वायत्तता देणारं आणि सरकार विदरिंग अवे ऑफ द गव्हर्नमेंट अशा प्रकारची स्थिती त्यामध्ये आपल्याला दिसते. मग यामध्ये सरकारचा खर्च कमी असणार आहे, यामध्ये ग्रामीण आणि शहरी, त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये महाविद्यालय नसणारच आहे. 3000 किमान संख्या पाहिजे ते महाविद्यालय चालू राहण्यासाठी, आणि जिल्ह्याच्या ठिकाणचं, शहराच्या ठिकाणचंच एखादं महाविद्यालय असू शकेल. तालुका पातळीवरचं, खेड्याच्या पातळीवरचं, ग्रामीण भागावरचं हे महाविद्यालय अजिबात अस्तित्वात राहू शकत नाही. आणि त्यांचं त्यांनीच पैसा उभा करायचा आहे, त्यांचं त्यांनीच कॉलेज चालवायचं आहे. आणि महाविद्यालयांची संख्या कमी झाली की शिक्षक कमी होणार, प्रशासकीय कर्मचारी कमी होणार, आणि 3000 पर्यंतची विद्यार्थी संख्या फक्त शहरामध्ये, महानगरामध्ये असू शकते, ती ग्रामीण भागामध्ये, तालुक्यामध्ये असू शकणार नाही. त्यामुळे महाविद्यालयांची संख्या कमी होईल, शिक्षकांची संख्या कमी होईल, विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल. कारण खेड्यातला विद्यार्थी शहरामध्ये जाऊन राहणं हे करू शकत नाही, तो जाऊन राहणं आणि खाणं करू शकत नाही, आणि तो प्रश्न हा त्यामध्ये निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. शाहू महाराज वसतिगृह चळवळीचे जनक आहेत. 23 वसतिगृह त्यावेळी निर्माण करतात. आज जर वसतिगृहांची स्थिती बघितली तर अक्षरशः वाईट वाटण्यासारखी स्थिती आहे. एकतर वसतिगृह कमी व्हायला लागलेले, त्यामध्ये त्यांची स्थिती फार अत्यंत वाईट आहे, आणि त्यामध्ये विद्यार्थी शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि वसतिगृहांची उपलब्धता यामध्ये फार मोठा फरक आहे, यामध्ये फार मोठी असमानता आहे, असं एक चित्र आपल्याला या अनुषंगानं दिसतं. त्याचाही विचार आपल्याला यामध्ये करणं आवश्यक आहे, करणं गरजेचं आहे. म्हणजे वसतिगृहांची संख्या कमी आहे, आणि वसतिगृहांची संख्या कमी असतानाच प्रामुख्यानं आपल्याला असे चित्र लक्षात येतं की वसतिगृहांची परिस्थिती चांगली नाही, आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, विद्यार्थ्यांना मिळणारी तिथं वागणूक, विद्यार्थ्यांची तिथं होत असलेली सोय ही फार काय आनंददायक, समाधानकारक आहे असं मला अजिबात वाटत नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य शिक्षण आणि इंजिनिअरिंग शिक्षण घेणं अवघड आहे, आणि स्त्रियांची वसतिगृह सुद्धा फार कमी आहे. आज विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे. मॅट्रिक नंतरची शिष्यवृत्ती बंद केली होती केंद्र सरकारनं, आंदोलनं झाली, लोकांनी विरोध केला, आणि त्यानंतर मग ती कंटिन्यू करण्यात आलेली आहे. नाहीतर ती बंदच करण्याचा विचार होता. राजीव गांधी फेलोशिप होती, बंद केली, बाकीचे शिष्यवृत्त्या होत्या, बंद केल्या, आणि त्यामुळं हळूहळू सरकार शिक्षणातून बाहेर पडायला लागलेलं आहे. आपलं विदरिंग अवे ऑफ द गव्हर्नमेंट हे चाललेलं आहे असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून म्हणजे हा जो अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, मायनॉरिटी हा जो समाज आहे, आता तो शिक्षणातनं बाहेर पडायला लागलेला आहे, आणि त्याला व्यावसायिक शिक्षण, इंजिनिअरिंग, अभियांत्रिकी शिक्षण, मेडिकल शिक्षण तर घेणं कठीणच होत चाललेलं आहे असं आपल्याला दिसतं. स्त्रियांचं जरी आता संख्या बऱ्यापैकी वाढत असली तरी स्त्री पुरुष समानता निर्माण करण्यामध्ये, शिक्षणामध्ये आपण यशस्वी झालो असं आपल्याला म्हणणं ते चुकीचं ठरेल. त्याचाही या अनुषंगानं विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे आज शिक्षण विषयी खूप प्रश्न आहेत, प्राथमिक शिक्षणाचे प्रश्न आहेत. आज कॉन्व्हेंट या लागलेले आहेत, त्यामध्ये लाखो रुपयाची फी असते, हा समाज जाऊ शकत नाही. यामध्ये इंटरनॅशनल स्कूल आहेत, स्कूलमध्ये इंटरनॅशनल शिक्षण काहीच नसतं, नावच असतं. ना तिथे इंटरनॅशनल शिक्षक असतो, ना तिथे लायब्ररी असते, ना पुस्तक असतं, ना काही व्यवस्था असते. स्कूल इंटरनॅशनल, फी लाखो रुपये, कोट्यावधी. कशाला हा बहुजन समाजातला, वंचित समाजातला विद्यार्थी कशाला जातो तिथं? आणि ही एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूनं उच्च शिक्षणामध्ये या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून शिक्षणाचं केंद्रीकरण, काही लोक ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, जे सवर्ण उच्चभ्रू समाजातले, ते शिक्षण घेऊ शकतील. हा अनुसूचित जाती जमाती, हा जो मागास आहे, बहुजन समाज आहे, तो शिक्षणातनं बाहेर पडेल,
आणि महाविद्यालयांची संख्या फार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. यातनं पटसंख्या कमी होणार आहे. परदेशामध्ये उच्च शिक्षणातला सहभाग हा 70% आहे, 75%. आपल्याकडे फक्त तो 26%. तरी पण आपण मोठ्या प्रमाणावरती शिक्षणाचं खाजगीकरण करायला लागलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती 100-125 पूर्वी शिक्षणाच्या प्रगतीसाठी शिक्षण कसं विकासाचं प्रभावी साधन आहे, शिक्षण कसं समाजाच्या विकासाचं प्रभावी साधन आहे, शिक्षण कसं सामाजिक कल्याणाचं प्रभावी साधन आहे, हे ध्येय उद्दिष्ट ड्रीम डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणे अत्यंत रिग्रसली ऑनेस्टली काम करणारे छत्रपती शाहू महाराज आणि आज शिक्षणाची झालेली दशा आणि ती दशा आणि दिशा आपण अजून वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि हा बहुजन समाज शिक्षणातून वंचित करण्याचा प्रयत्न करतोय. हॉस्टेलचा प्रश्न आहे, महाविद्यालयाचा प्रश्न आहे, लायब्ररीचा प्रश्न आहे, त्यांच्या जेवणा राहण्याचा प्रश्न आहे, विद्यार्थिनींचा प्रश्न आहे, व्यावसायिक शिक्षणाचा प्रश्न आहे, इंजिनिअरिंग मेडिकल शिक्षणाचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न शिक्षण विषयक एका बाजूनं व्यापक आणि खूप गंभीर होत असताना सरकार मात्र शिक्षणातून पाऊल आपलं मागं घ्यायला लागलेलं आहे आणि शिक्षणाचं मोठ्या प्रमाणात खाजगीकरण आणि त्याची वंचितीकरण एक्सक्लुजन फार मोठ्या प्रमाणावरती वाढवण्यासाठीचा प्रयत्न हा होत चालल्याचं चित्र आपल्याला यातून दिसतं. आणि म्हणून मला असं वाटतं की छत्रपती शाहू महाराजांनी जे समावेशक शिक्षण धोरण एक समावेशक विकास धोरणाचा भाग म्हणून त्यांनी ते तयार केलं, अनेक उपायांचा समावेश केला, त्याची कार्यवाही प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला आणि ते प्रभावी साधन कसं आहे विकासाचं, व्यक्तीच्या कुटुंबाच्या विकासाचं, समाजाच्या विकासाचं त्यांनी दाखवून दिलं 100 वर्षापूर्वी आणि त्याचे रिझल्ट पण दिसले, त्याचा परिणाम पण दिसला. मी सांगितलं विद्यार्थी संख्या कशी वाढत गेली, शाळांची संख्या कशी वाढत गेली, त्यांना नोकऱ्यांची संधी कशी देण्यात आली आणि प्रतिनिधित्व आरक्षण कसं त्यांनी लागू केलं आणि शिष्यवृत्तीमध्ये कशी त्यांनी वाढ आणि मदत देण्याचा प्रयत्न केला आणि फी मध्ये कशी सूट देण्याचा प्रयत्न केला. ही सगळी त्यांची धोरणं ही शिक्षण व्यवस्था प्रगत करणारी, विकास करणारी, ती समावेश करणारी आणि शिक्षणाचे लाभ, शिक्षणाची फळं ही वंचित समाजापर्यंत पोहोचवणारी होती. मात्र आता आपण काही कालावधी शिक्षणाची व्यवस्था बरी होती, पण साधारणतः 90 नंतर आणि 1995 नंतर आता 2021 मध्ये तर मी असं म्हणेन की अत्यंत वाईट होत चाललेला आहे आणि भविष्यकाळ नाहीच शिक्षणाला, या बहुजन समाजाला, वंचितांना, अनुसूचित जाती जमाती, ओबीसी या अल्पसंख्याकांना, बहुजनांना भवितव्यच नाही शिक्षणामध्ये, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र दिसतं. आणि म्हणून मला असं वाटतं की 100-125 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी जे शिक्षणामध्ये केलं, जी प्रगती केली, जे धोरण आखलं, ज्या उपाययोजना तयार केल्या, राबवल्या, त्यापासून आपण वंचित, त्यापासून आपण विचलित व्हायला लागलेलं आहे, डिवेट व्हायला लागलेलं आहे. अशा प्रकारचे एक चित्र हे आपल्याला दिसतं. आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांचं समावेशक शिक्षण विषयक धोरण आणि कृती ही आज सुद्धा एवढी महत्वाची आहे, ती त्यावेळेला जेवढी महत्वाची होती तेवढीच, किंबहुना त्यावेळेला जेवढं त्याचं महत्व होतं त्यापेक्षा जास्त महत्व आज आपल्याला या छत्रपती शाहू महाराजांच्या शिक्षण विषयक धोरणाचं, कृतीचं, उपायांचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून त्यांचं जे धोरण आहे, एकूण सगळं धोरण आणि प्रामुख्याने शिक्षण विषयक धोरण आपण गांभीर्याने घ्यायला पाहिजे. ते सरकारच्या, राज्याच्या, केंद्र सरकारच्या, देशाच्या धोरणाचा, शिक्षण धोरणाचा तो अविभाज्य आणि महत्वाचा भाग व्हायला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी, त्याची कार्यवाही अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत ऑनेस्टली करायला पाहिजे. आणि ती केली तरच शाहू महाराजांना त्यांच्या समावेशक आणि कृतीशील शिक्षण धोरणाला आणि त्यांना न्याय दिल्यासारखं होईल आणि ती खऱ्या अर्थानं त्यांना विनम्र अभिवादन ठरू शकेल, त्यांना खऱ्या अर्थानं रिस्पेक्ट दिल्यासारखं होईल, खऱ्या अर्थानं त्यांना आदरांजली दिल्यासारखं होईल, त्यांना सॅल्यूट दिल्यासारखं होईल. आणि त्यांचा जो 26 जून त्यांचा जो जन्मदिवस, त्यांची जी जयंती आपण साजरी करतो, ती खऱ्या अर्थानं न्याय दिल्यासारखे होईल, न्यायपूर्ण होईल आणि समाजाला, शिक्षण व्यवस्थेला, बहुजनांना, अनुसूचित जाती जमाती, अल्पसंख्याक बहुजनांना न्याय दिल्यासारखं होईल. आणि म्हणून त्यावेळेला जेवढी त्यांच्या शिक्षणाची, धोरणाची, कार्यवाहीची गरज होती त्यापेक्षा अधिक गरज आज निर्माण झालेली आहे असं मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं. आणि MNTचं पुन्हा एकदा मी
अत्यंत मनापासून मी त्यांचा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. सर्व श्रोत्यांना अत्यंत मनापासून धन्यवाद देतो. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि त्यांचे विचार, त्यांची कृती, त्यांची धोरणं ही प्रत्यक्षामध्ये येऊ द्यात, देशाच्या राज्याच्या धोरणाचा भाग होऊ द्यात आणि या समाजाला, या बहुजनांना, या वंचितांना, या दलितांना, स्पृश्यांना न्याय मिळू द्या. आंबेडकरांच्या विचारानं, संविधानाच्या विचारानं, शाहू महाराजांच्या विचारानं ही धोरणं आखू द्या. शिक्षण विषयक धोरणांची रचना करूया, त्याची कार्यवाही करूया. असं जर केलं तर खऱ्या अर्थानं शाहू महाराजांना विनम्र अभिवादन केल्यासारखं होईल, त्यांना न्याय दिल्यासारखं, समाजाला न्याय दिल्यासारखं होईल, असं मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं. पुनश्च मी तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचा आभार मानतो आणि MNTचं पुनश्च मी आभार मानून त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद.